रुचिता बेस्ट आहे, समजलं ना? करण बेस्ट आहे, रुचिता बेस्ट आहे, करण बेस्ट आहे. तुम्ही सांगा कोण बेस्ट आहे? जसं सर्व बोलतात की रुचिता आणि करणला मारलं, पण ते अनइंटेन्शनली लागलेलं आहे आणि त्याच्यानंतर ती इमिडिएटली सॉरी पण बोलली. पण त्याचा मोठा एवढा बवाल केलाय ना करणच्या फॅननी की काय बोलायला नको. माकून जर का खेळत करणला टच झाला असेल अख्ख्या महाराष्ट्रासमोर करणची माफी मागतो. पण हीच गोष्ट उन रिव्हर्स करून बघ, हीच गोष्ट करण थ्रू झाली असती तर तिने केवढं केलं असतं, वुमन कार्ड प्ले केलं असतं आणि नेहमी ती तेच करते. माझा कन्सेंट आहे का नाही का? तू मारतेस तर मी तुला धक्का दिला असता तर विचार कर तू काय केलं असतं, तुझ्या टीम माझी कशी अंगावर आली असती, काय झालं असतं महाराष्ट्रावर. हाच मुद्दा आहे, बाकी काही नाही. नेहमी बिलो द बेल्ट जाऊनच बोलते. काय तो तिचा कर्कश आवाज. जर एका मुलीवरती 8 जण एकसाथ अटॅक करत असतील तर ती काय करणार? तिला व्हॉइस वाढवावा लागणारच ना. आणि हा एक लक्षात ठेव, ती कोल्हापूरची वाघीण आहे, वाघीण. आवाज तर घेणारच. आवाज नाही तो भोंगा आहे, भोंगा. हा चल ठीक आहे, पण काय सारखं सारखं सोनाने वहिनी करणला काहीतरी गेम इम्प्रूव्ह करावा लागणार आहे पुढे. आता चावीचं विसरलास का? कशी चावी घेतली होती? रुचिता बेस्ट आहे, समजलं ना? करण बेस्ट आहे, रुचिता बेस्ट आहे, करण बेस्ट आहे. तुम्ही सांगा कोण बेस्ट आहे?